हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर बघा कृष्ण जन्माष्टमीची आमची तयारी चालू आहे आणि त्याचा सविस्तर व्हिडिओ मी मुहूर्त वेळ किंवा कोणता मंत्र म्हणायचा हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये मागच्या डिटेल सांगितलेले आहे। तो जर बघितला नसेल तर हा बघून झाल्यानंतर व्हिडिओ तुम्ही तो सुद्धा बघा। तर बघा इथं माझी सजावटीचं काम चालू आहे, जरा रांगोळी वगैरे काढून घेतली। या वेळेला ठरवलं की थोडंसं काहीतरी वेगळं करायचं आणि प्रयत्न चालू होता, म्हटलं बघूया काय वेगळं करता येते। तर आणि रांगोळीशिवाय आपली कोणतीही पूजा असेल तर ती अधुरीच असते। रांगोळी वगैरे काढल्यानंतर बघा किती छान असं प्रसन्न वाटतं, म्हणून ह्या वेळेला मी थोडंसं या साईडला पूजा मांडणी करण्याचं ठरवलं की म्हटलं जेणेकरून आपल्याला छान रांगोळी काढता येईल, छान सजवता येईल। नेहमीच देवघराच्या खालच्या साईडला मी तिथं पूजा वगैरे दुसऱ्या मांडते ना, जागा कमी असते आणि आपल्याला रांगोळी काढता येत नाही व्यवस्थित आणि पूजा पण मांडता येत नाही व्यवस्थित। या वेळेला मी ठरवलं की या साईडला मी अशी पूजा मांडणी करणार आहे। तर सगळे बघा तयारी इथं चालू आहे। इथं नैवेद्याची तयारी काय काय मी ठेवलं आहे बघा, बघू शकता तुम्ही। लाडू घेतलेत, मखाणे, थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेत, खडीसाखर घेतलं आहे, सुंठवडा घेतला आहे। तर जे घरात शोकेसचं जे म्हणजे आहे साहित्य त्यांनीच मी थोडंफार असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते। तर इथं बघा हे जे शोपीस बनवलेलं आहे हे माझ्या मुलीनं बनवलेलं आहे आणि हे पुढं तुम्हाला दिसेलच की कसं छान एकदम तिनं बनवलं आहे। ते गाय वासरूची सुद्धा मूर्ती आहे, ती सुद्धा मी इथं ठेवते पूजेमध्ये। आणि छोटे छोटे बघा मूर्त्या भेटतात, गाय वासरू वगैरे असतात, माणसं असतात असे चारा वगैरे घालताना वगैरे असं। तर ते सुद्धा मला आणायचं होतं पण ते मला काय भेटलंच नाही यावेळेला। त्यानंतर बरोबर 12 वाजून गेल्याच्यानंतर मी बाळकृष्णाला असा अभिषेक केला पाण्याने। त्यानंतर इथे चंदनाने अभिषेक केला आहे, फुलाचा अभिषेक करून घेतला। इथे एक गोष्ट माझ्याकडून राहून गेली, ती म्हणजे जेव्हा जन्म होतो बाळकृष्णाचा तेव्हा ते आपण जे मोठी काकडी असते त्या काकडीतून बाळकृष्णाची मूर्ती काढायची होती, ते शूटमध्ये माझ्या राहून गेलं, त्यामुळे ते इथं तुम्हाला दिसत नाही। तर बघू शकता खूप छान असा ड्रेस मी यावेळेला आणला आपल्या लड्डू गोपालला। आणि सगळेच जण लाल, पिवळा किंवा ऑरेंज कलर घेतात, यावेळेला थोडासा डिफरंट मी असा कलर घेतलेला आहे। छानपैकी असा घातले बघा कपडे वगैरे आणि त्यांचा मॅचिंगचा मस्त हार होता आणि त्यांचा मुखवटा होता आणि बरोबर टाइममध्ये मी बाळकृष्णांना पाण्यामध्ये असं घातलं। तर घरी कोणच नाही, आम्ही दोघी आणि तिचे पप्पा आले होते रोशनीचे, तर आम्ही तिघंच मिळून हे सगळं कार्यक्रम केला। आज पाऊस पण होता आणि मी माझ्या काही मैत्रिणींना वगैरे बोलवलं नाही काय नाही। तर सगळ्यात पहिलं आपल्या बाळकृष्णांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतली आणि चंदन लावून घेतलं, त्यांची बासरी आणि जे गाय वासरू आहे सगळ्यांना असं हळदी कुंकू सगळं असं लावून घेतलं। त्यानंतर अक्षदा वाहिल्या, फूल वाहिलं। जय कन्हैया लाल की। पहिल्या दिवशी जन्माला बाळ, काळस सोन्याचा देतो डहाळ। कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळ जो जो रे जो। कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळ जो जो रे जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग। जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो। जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो।
तर बघितलं तुम्ही, मी माझी पूजा मांडणी झाली, त्यानंतर पाळणा झाला, आरती झाली. तर हे सगळे करताना जेव्हा सजावट पण मी करत होते तेव्हा त्यावेळेस माझं चालूच होतं की ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र आपण सतत पठण करायचा, किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र पण तुम्ही पठण करू शकता. पूजा छानपैकी माझी छान अशी पार पडली. आणि आपले लड्डू गोपाल बघा कसे छान असे झुला झुलते, ते किती छान वाटतं ना. घरात पूजा वगैरे असली का नाही की अगदी प्रसन्न होतं घर, छान वाटतं. आणि आपल्याला आपल्या रीतीभाती सगळ्या माहिती पाहिजेत. बघू शकता इथं तिने बनवलेलं त्याचं पण तुम्ही शॉट बघितला असेल की जेव्हा धूर येतो तेव्हा ते किती छान दिसते ते दिवे. म्हणजे असं धबधबासारखं तिने थोडंसं करायचा प्रयत्न केलेला आणि छानपैकी ते म्हणजे सक्सेस झालं होतं. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.